बोल परत बोल कॅमेरा बोल माझे मी लेक्चर देतो ना याचे काय बोलशील? तर नमस्कार. हॅलो चालू आहे. कट करेल. आकाश बाबा कुठे चाललाय? तर आता आम्ही चाललोय गणपती आणायला आणि येऊ दे गणपती आणायला चाललोय आणि आम्ही ठेवणार ओटीवरती. तर आता एवढी लोक आहेत ते बघ आणि मेन खोकल्या तिकडे बसलाय. इकडे बघ परी इकडे बघ स्माइल. इकडे बघ. आठवतं का सर्वेश आठवतं ब्लॉग मध्ये कॅसिनोवा पवारवाडीचा कॅसिनोवा काय चला गणपती आणायला चव्हाणवाडीत. हे ड्रोन नाही उडवायचा आता. तो पडतो सारख्यांचा ड्रोन मी उडवणार आहे, घाबरू नका. कुठे पाडला मगाशी ड्रोन? पाहतात मगाशी तो उडवला मी नानांच्या अंगणातून उडवला ना. अरे तिथनं गेला पर्यंत ड्रोन नवीन ड्रोन घेतलाय. 2 दिवस उडवला आणि 2 दिवस भातात पाडला. पाडला ना त्याने खाली भातात पाडून ठेवला नाही. हे बघा निघाले आहेत गणपती आणायला. एक गाडी निघाली आहे, आता ही आपण दुसरी गाडी घेऊन जातोय. चला आम्ही चाललोय गणपती आणायला. हे बघा ही दुसरी गाडी येते. उतरू. ही बघा आमची मराठी शाळा. इथे आमची मराठी शाळा 4थी पर्यंत होती. आम्ही एवढी मजा केली, खूप मजा केली. हा कोण कावला? ही आपली ग्रामपंचायत आता नवीनच बांधली नाही. आणि ही आमची न्यू इंग्लिश स्कूल अमित शाळा. बघा इथे आम्ही 5वी ते 10वी शिकलोय. सर्व आपल्या पॉवरडीतली पोरं इथे सगळे शिकले. कुठे होती? कुठे राहिलं होतं ते आकाश? बघा हा हे बघा इकडे आपलेच गणपती आहेत. आता सुंदर अशा मूर्त्या बघायला भेटतील ना. बघा ज्या कोकणात मूर्त्या आहेत ना अशा कुठे आहेत गणपतीच्या मूर्त्या. कशा मूर्ती पेटा बांधलेल्या या गणपतीला. कसं वाटतोय? पण कोणाचा गणपती आहे? नानांचा लालबागचा राजा आहे नाना. हो इथं बसायचं पण पुढे बसा. तो टेम्पोत जाऊ दे ना. पुढे बसून टेम्पो घेऊन तुमच्यावरती राहणार नाही. जागा नाही बसेल. मजा येते तुला? हे बघा सगळे आपले गणपती बसतात गाडीत. सगळे गणपती आपल्या गाडीत आहेत. बघा ही गाडीत गणपती पण आपलेच गणपती आहेत. आम्ही येऊ, तुम्ही गणपती आरामशीर काढा. येऊ काय नाही. बघा बरोबर गणपती पकडा. बघ या गाडीचे गणपती. वातावरण बघा कसं खतरनाक आहे गावाला. नाद नाही करायचं वातावरणाचा. हिरवं जिकडे बघाल तिकडे हिरवं. कंटिन्यू तिकडे निघाल्यावर येऊ दे. आकाश कोणाचा गणपती हा माहिती आहे तुला? हा इथं न्याचा गणपती आहे बघा. न्यायाचा गणपती. न्या कुठे आहे? कुठे आहे? गणपती बाप्पा मोरया. आता दीक्षाकडे ते ओव्हर ऍक्टिंग करते आई. तर आता आम्ही गणपती घेऊन आलो. आता त्यांना ओटीवर ठेवलं. आता आज रात्री सगळे तिकडे बसलेले असतात गणपती जागवायला.
आई तुला काय बोलायचं आहे? ना म्हणजे तिथे जागरण करायचं असतं. नाश्ता काय असणार आज? नाश्ता आता आपू काय बनवेल तो असेल. अच्छा. कोण स्पॉन्सर होईल त्याच्यावर आपू बनवेल. ठीक आहे, तर मी दाखवीन याच्या पुढे काय होतं ते. आता जरा सध्या म्हणजे असं सगळे असे दुःखी आहेत ना जरा. तर ह्यावर्षी थोडं हे आहे, जरा जेव्हा जेव्हा आपण ब्लॉग बनवतो तेव्हा तेव्हा सगळे असं दुःख असतातच. हो. दुःख असतं. तेच ते सकाळपासून आता येत आहे, आता यायचं असतं. 12 वाजल्यापासून थांबलोय. 5:30ला एसटी भेटली आम्हाला. हां, आत्ता आलो मी 8 वाजता. तर आता 10:30 झालेत आणि आम्ही इव्हनिंगला आलो अराऊंड 6:30 ना. हां, आणि मग त्याच्यानंतर गणपती ओटीवरती ठेवले आणि मग बाकीचं डेकोरेशन वगैरे करायला घेतलं आणि आता झालं आहे डेकोरेशन वगैरे. तर फक्त आता जे काल निघालेले लोक होते मुंबईला गावाला यायला, ते अजून आले नाही आहेत. 20 तास झालेत, काही लोक 22 तास झालेत, काही लोक 24 तास झालेत. जे रोडनी येतात त्यांची फुल हालत झाली आहे. फुल टाईम बसमध्येच आहेत कंटिन्यूस. आता बघूया एक एक जसे येतात तर आपण ट्राय करूया की त्यांचा जो ट्रॅव्हल एक्सपिरियन्स आहे तो कवर करायला. आणि आता आम्ही चाललो आहे गणपतीच्या इथे. का मग वाटलं की नाही गोव्याला आल्यासारखं? 6 तासाचा प्रवास 1200 किलोमीटर 15 तास झाले संपत. वाटलं की नाही गोव्याला आल्यासारखं? तिकडे बघ ना कसं. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? बॅड. रे हे तुझा बर्थडे काल होता ना? संपला बर्थडे. अरे बसमध्ये थांब जरा. इकडे Birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Samrat, happy birthday सम्राट. अरे ठीक आहे ना. अरे काहीतरी नवीन खायला पाहिजे ना. नाही नवीन काय तू गेल्या वर्षी सूप दिला तर मंचावर सूप कसलं दिलं, एवढा बेकार लागत होता ना. बस काय